नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डिविज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 2,715 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 689 कोटी रुपये आला आहे. म्हणजे कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाली आहे. आणि याच अपडेटमुळे डिविज लॅबोरेटरीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 634 कोटी रुपये आली आहे. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 117 कोटी रुपये आला आहे. म्हणजे KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीने 0.25 रुपीज म्हणजे 25 पैसे पर शेअरच्या हिशोबाने इंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि या इंट्रीम डिव्हिडंडला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 14 नोव्हेंबर 2025. आणि याच अपडेटमुळे KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड बद्दल. तर अजमेरा रिअल्टी टू इन्व्हेस्ट रुपीज 7,000 कोटी टू डेव्हलप 2.3 मिलियन स्क्वेअर फीट इन मुंबई वडाला. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड ही कंपनी रेसिडेन्शियल आणि कमर्शियल स्पेसच्या 2.3 मिलियन स्क्वेअर फूट डेव्हलप करण्यासाठी मुंबईच्या वडालामध्ये 7,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे हा प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, यामुळे अशी अपेक्षा आहे की कंपनी या लँड पार्सलमधून 12,000 कोटी रुपयांचा फंड अनलॉक करू शकते, म्हणजे सेल्स जनरेट करू शकते. आणि याच अपडेटमुळे अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर हिंडाल्को क्वार्टर 2 रिझल्ट नेट प्रॉफिट रायजेस 21% टू रुपीज 4,741 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 13% वाढून 66,058 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 58,210 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 20% वाढून 2,266 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1,891 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सरकारी कंपनी PFC म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. आणि कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 28,890 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन आला आहे
7,834 कोटी रुपये आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने इंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 3 रुपये 65 पैसेचा आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 26 नोव्हेंबर 2025 आणि याच अपडेटमुळे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली आहे 15,735 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन Q2 मध्ये आला आहे 2,122 कोटी रुपये आणि याच अपडेटमुळे बजाज ऑटो लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या कंपनी अडानी पॉवर लिमिटेड बद्दल. तर अडानीज 2400 मेगावॅट भागलपूर पॉवर प्रोजेक्ट विथ ₹30,000 कोटी आउटले. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीला 2400 मेगावॅटचा भागलपूर पॉवर प्रोजेक्ट रिसीव झाला आहे आणि मित्रांनो, याकरिता अडानी ग्रुप 30,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे हा प्रोजेक्ट या प्रोजेक्टला डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी पॉवर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली आहे 7,856 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन आला आहे 261 कोटी रुपये आणि मित्रांनो, कंपनीचा सेल्स तर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे, परंतु कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सरकारी कंपनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर शिपिंग कॉर्पोरेशन Q2 रिझल्ट प्रॉफिट डाऊन 35% इयर ऑन इयर बेसिस बोर्ड अप्रूव्ज डिव्हिडंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 7.7% ने डिक्रीज होऊन 1,338 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1,450 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 35% ने खाली येऊन 189 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 291 कोटी रुपये. तसेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने इंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 3 रुपये पर इक्विटी शेअरचा आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.